मोठ्यांचा 100% आदर करतो, कारण मी ज्येष्ठ आहे, बाप आहे म्हणूनच आम्ही, आणि प्रत्येकाने आई बाप आहेत म्हणून आपण आहे, आणि आई बापांचा 100% आदर केला. खूप मला वेदना आहेत, खूप म्हणजे तीव्रता. पण माझी आई जरी गेलेली असली तरी माझ्या आईचा आशीर्वाद शनी भाऊ माझ्या पाठीशी आहे, अगदी भक्कम आशीर्वाद आहे, कधीच दुःख वाटत नाही. कारण आई बरेच दिवस आजारी होती, बरेच दिवस आईची सेवा करण्याची संधी मिळाली. आईच्या सगळे गुण, आईचे आई वडिलांचा, आई वडील आहे ही बाप माणसं आपल्या बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्ही सर्व सहकारी आहेत, ह्याच्यामुळेच मी. खरं तर आज आपण हा कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांनी सांगितल्यामुळं काहीतरी नाही का सांगितलं, शांताराम राम, थोडासा राम आहे आमच्यामध्ये, तर रामाचं ते थोडं काहीतरी कारण बरोबर घेऊन करायचा प्रयत्न आम्ही करत असतो. आमचे संतोष पवारांनी पण सांगितलं, संतोष पवार वेळेलाच बोलणार आहेत, आता काय बघू भविष्य काळामध्ये. परत अजून कोण कोण बोला, अंधा आपले शिंदेंनी पण किती सुंदर, शिंदे बोलत असताना माझ्या डोळ्यात पाणी येत होतं, आणि बरीचशी मंडळी मी पाहिली तर ते इमोशनल झाले होते. आणि काय होतं, आईचा विषय, आई ही सर्वांना प्रिय असते, आईचा विषय काढला की माणूस इमोशनल होतो, आणि आईचा विषय काढल्यामुळे जरा थोडी गडबड व्हायला लागली इकडं सुद्धा. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व, गुरुजींनी सांगितलं की सर्वांची दिवाळी असते, परंतु तुम्ही ज्यावेळी सेवक आहेत ना, सेवकांची खूप मोठी अडचण असते. खरं देव आहे ना, देवदूत तुम्ही. ज्या वेळेला दिवाळी असते त्यावेळेला सर्वांना दिवाळी साजरा करता येते, पण तुम्हाला दिवाळी साजरा करता येत नाही, तुम्हाला सेवेमध्ये तत्पर राहावं लागतं. कारण आणि ह्या गोष्टीची जाण, ह्या गोष्टींची भावना, तुमच्या ह्या गोष्टी आम्हाला पुढे नको घेऊ, उलट मागं घे, म्हणजे रेंज नाही मिळणार का. ह्या निश्चितपणे माझ्याजवळ आहे. मी प्रत्येक माणसाबद्दल असणारी आत्मीयता, असणारा आदर, असणारं प्रेम, माझ्याकडून मला ज्या ज्या गोष्टी करता येतात त्या करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि खरं तर मी प्रत्येक वर्षी सातत्यानं फुल ना फुलाची पाकळी म्हणून, माझं कर्तव्य म्हणून, आई वडिलांचे, ज्येष्ठांचे, तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं एक आशीर्वाद म्हणून नेहमी सातत्यानं काहीतरी म्हणजे करण्याचा प्रयत्न करत असतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात. मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटंसं गिफ्ट तुम्हाला देणार आहे, ते आरोग्याच्या दृष्टीने देणार आहे. मी देतोय काय तर डब्बा आणि बाटली देतोय. स्टीलचा डब्बा आहे, 3 कप्प्यांचा, आणि चांगली बाटली आहे. तुम्हाला ज्यावेळी तुमचं आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्ही ज्यावेळेला घरातून निघताना गडबडीमध्ये, तर ते घरात आपलं व्यवस्थित जेवण तुम्हाला त्याच्यामध्ये भरता आलं, पाणी भरता आलं पाहिजे, तुमचं आरोग्य तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे, एवढाच माझा ह्या ठिकाणी चांगला हेतू आहे. आज मी जास्त बोलणार नाही आहे, कारण बरेच वक्ते बोललेले आहेत, आणि सर्वजण तुम्ही ज्येष्ठ नागरिक असतील, माझे सहकारी असतील, जवळचे माझ्यावर निश्चितपणे माझे प्रेम करणारी अनेक मंडळी असतील. माझे आज वाड्यातले तर माझ्या वाड्यातले सगळे सहकारी माझे उपस्थित, माझे जवळचे सगळे सहकारी आहेत. वाड्यातली तर मंडळी आहेत, पण माझे आज सगळे ज्येष्ठ नागरिक, मला खूप मोठा आनंद झालेला आहे. मला वाटलं पण नाही, मी कार्यक्रम ठरवला वाघमोडे साहेब संध्याकाळी 5-6 वाजता, आणि मला एक सांगायचं की मला अनेकांना फोन करताना आला, मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण कार्यक्रम एकदम अचानक घेतलाय, आणि मी सकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रम 10:30 वाजता 10 वाजेपर्यंत फोनच करत होतो. कारण अनेकांना खरं तर मला सांगता नाही आलं. मी अनेकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला पुनश्च एकदा दीपावलीच्या मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो, आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सेवा परमधर्म आणि आरोग्य परम धनसंपदा, सेवा आरोग्याच्या माध्यमातून आपण सर्वजण प्रभागामध्ये देत आहे, आणि या संपूर्ण प्रभागाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. प्रभागामध्ये स्मार्ट प्रभाग व्हावा, आपला प्रभाग सुंदर दिसावा, यासाठी साफसफाई कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे आशा सेविका असतील, ड्रेनेज लाईन कर्मचारी असतील, घंटागाडी कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे प्रभागामधील बचत गट असतील. नक्कीच आपल्या सर्वांच्या सहयोगामधून हा प्रभाग सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असतो. आणि नक्कीच आपल्या सर्वांसाठी एक सुंदरशी भेटवस्तू या ठिकाणी शांताराम बापू बालेकर आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. प्रथमतः मी विनंती करेन, आपल्या प्रभागामधील जे अंध कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती राहील आपण समोर यायचे. शिंदे साहेबांना विनंती राहील, त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामधील जे सगळे अंध कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती राहील.